मराठा कुणबी जी.आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे आणि त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळालेला आहे। काही क्षणांपूर्वीच हायकोर्टाने हा नकार दिलेला आहे। मराठा कुणबी जी.आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। आज महत्त्वाची सुनावणी होणार होती आणि या सुनावणीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। गंगाधर काळकुटे यांनी याचिका दाखल केली होती आणि मराठा कुणबी जी.आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, खऱ्या अर्थाने सरकार आणि मराठा समाजाला दिलासा म्हणावा लागेल। नक्कीच पाहायला गेलं तर 2 सप्टेंबरचा जो जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जो जी.आर काढलेला होता, त्या जी.आरच्या विरोधात काही संघटनांनी याचिका दाखल केली होती। त्यावरती आज हायकोर्टात सुनावणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या निर्णयाला, शासन निर्णयाला अंतिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा जो आहे तो नकार झालेला आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम यांच्या खंडपीठाचा हा संपूर्ण जो आहे तो निर्वाळा आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ही संपूर्ण याचिका दाखल करण्यात आलेली होती। जवळपास कुणबी सेना असू दे, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ किंवा सदानंद मंडलिक यांच्याकडून ही संपूर्ण रीट याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। ही संपूर्ण जी याचिका आहे ती 2 सप्टेंबरला राज्य शासनाने, म्हणजे महाराष्ट्र शासनानं जो जी.आर काढलेला होता हैदराबाद गॅझेटचा, याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती याचिकेत दाखल करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संदर्भात काल सुद्धा सुनावणी दाखल झालेली होती, मात्र काही तांत्रिक गोष्टींच्या कारणामुळे कालची जी सुनावणी होती ती आज ढकलण्यात आलेली होती आणि आजच्या निर्णयाला जर पाहायला गेलं तर कोर्टाने जे आहे ते नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर 2 सप्टेंबरच्या या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती जी आहे ती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा त्यामुळे राज्य सरकारला सुद्धा मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी नंदकिशोर। मराठा कुणबी जी.आर विरोधात याचिका जी दाखल करण्यात आली होती त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे। हायकोर्टाने जी.आरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला। आणि या संदर्भात आणखी जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, या संदर्भात हायकोर्टाचं नेमकं म्हणणं काय होतं? नक्कीच जर पाहायला गेलं तर आज या संपूर्ण जो सुनावणी आहे ती खरं तर 2-3 वेळा सुनावणी जी आहे ती लांबणीवर पडलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र वकील जे होते त्यांनी वेगवेगळे जे दावे आहेत ते सांगण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्यंकटेश ढोल हे वकील होते, त्यांनी एकंदरीत काका केळकर कमिशनने जो मराठा समाज मागासलेला नाही, ओबीसी नाही असे जे सांगितले होते याचे खरं तर दाखले या संपूर्ण वकिलांनी जे आहे ते कोर्टासमोर मांडलेले आपल्याला पाहायला मिळत होते। 1998 साली मंडळ कमिशनने देखील कुणबी आणि मराठा वेगवेगळे असल्याचे सुद्धा सांगितल्याचे काही दावे जे आहेत ते सादर केलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत मराठा समाज जो आहे तो कशा पद्धतीनं मागास नाही हे सिद्ध करायचं जे काम होतं ते वकील करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेतरी बॅकवर्ड क्लासने सुद्धा मराठ्यांना कुणबी म्हणून नाकारलेले होते। हा सुद्धा महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा जो आहे तो वकील व्यंकटेश ढोल यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र त्या संपूर्ण दोन्ही बाजूच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर एकंदरीत जर पाहायला गेलं तर कुठेतरी न्यायालयानं हा जो स्थगिती जी आहे ती देण्यास नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतात। याच्या पद्धतीनं एक हस्तक्षेप याचिका जी आहे ती सुद्धा मराठ्यांकडून दाखल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। ते गंगाधर जे जरांगे पाटलांचे अत्यंत विश्वासू मानले जातात, त्यांच्या मार्फत एकंदरीत एक जी हस्तक्षेप याचिका आहे ती सुद्धा दाखल करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही बाजूचे जे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एकंदरीत अंतरिम जी आहे ती स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। सुद्धा अगदी नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.